नमस्कार, मी सुवर्णा माटेगावकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. ब्रेकफास्टच्या ज्या रेसिपीज मी तुमच्याशी शेअर केल्या त्याच्यामध्ये 2 रेसिपीज सिमिलर होत्या. त्या म्हणजे एक रव्याचा उपमा आणि एक व्हर्मिसेलीचा उपमा. तर तशीच एक तिसरी रेसिपी उपम्याचीच पण थोडी वेगळी अशी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ती म्हणजे तिखट मिठाचा सांजा. तो अतिशय चवदार चविष्ट लागतो आणि त्या रेसिपीशी माझ्या लहानपणची एक आठवण निगडीत आहे. ती अशी की माझे आई बाबा दोघंही नोकरी करायचे. आई पण जॉब करायची शाळेमध्ये. तर त्यांना घरी यायला उशीर व्हायचा आणि मी आणि माझा भाऊ शाळेतून लवकर आलेलो असायचं. तर आम्हाला खूप भूक लागायची आणि मग अशा वेळेला असं वाटायचं की चिवडा किंवा लाडू असं आईने करून ठेवलेलं आम्ही खायचो, पण त्याने पोट भरायचं नाही, अजून भूक खवळायची आमची. तर माझ्या आजीनी आणि आईनी मी थोडी मोठी झाल्यानंतर काही रेसिपीज मला शिकवल्या की तू तुझी करून घेऊ शकतेस. म्हणजे मी एक 9वी 10वीत गेल्यानंतर तर त्यातलीच ही एक रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे, म्हणजे तिखट मिठाचा सांजा. तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आपण आता बघूया. आता हा तिखट मिठाचा सांजा करण्यासाठी हे साहित्य आपल्याला लागणार आहे. मिसळणीचा डबा, तेल, रवा घेतला आहे मी, कांदा बारीक चिरून घेतला आहे, मीठ लागणार आहे, हिंग लागेल, बारीक चिरलेला टोमॅटो, कढीपत्ता, मिरची लागेल. आम्ही एकच मिरची घेतली आहे बारीक चिरून, थोडे शेंगदाणे, याच्याऐवजी तुम्ही मटार पण घालू शकता, थोडी साखर चवीला, गार्निशिंग करता आणि आत घालायला खोबरं आहे आणि कोथिंबीर आहे आणि थोडंसं ताक लागतं याच्यामध्ये. हा तिखट मिठाचा सांजा असल्यामुळे मी याच्यात थोडंसं ताकही घालते, त्याच्यामुळे तो खुसखुशीत आणि खमंग होतो, छान होतो. तर असं हे सगळं साहित्य आहे. याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी गरम पाण्याचा वापर करायला लागणार आहे आणि तेल. तर आता आपण हे करायला घेऊया. आता हा तिखट मिठाचा सांजा करण्यासाठी मी ही स्टीलची कढई घेतली आहे. याच्यामध्ये खाली मी गॅस लावला आहे, याच्या खाली आता मी तेल घालते. तेलाचं प्रमाणही तुम्ही कमी जास्त करू शकता. मी साधारण 1.5 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. चमचाभर मोहरी घातली, थोडंसं जिरं, मिरची घातली, शेंगदाणे घातले. हे शेंगदाणे थोडे चांगले फ्राय होऊ द्यायचे. आता मी कडीलिंब घालते. थोडा कांदा, थोडा टोमॅटो, त्याच्या आतमध्ये मी थोडंसं खोबरं घालणार आहे. त्याचा एक छान बाईट येतो म्हणून मी ते घालते. वरून आपल्याला गार्निशिंग करता घालायचंच आहे. आता इथे मी थोडंसं हिंग घालणार आहे. 1-2 चिमूट हिंग घातलेला आहे. आता इथे आपल्याला हळद घालायची. जनरली आपण उपम्यामध्ये हळद घालत नाही, पण आता हा तिखट मिठाचा सांजा असल्यामुळे याच्यात हळद आणि थोडंसं तिखट पण घालायचं.
आता आपल्याला इथे रवा घालायचा. आम्ही अख्खी वाटी रवा घेतलेला आहे. साधारण 3 माणसांसाठी हा व्यवस्थित होईल. आता हा छान भाजून घ्यायचा आहे. मी गॅस मीडियम ठेवलेला आहे. सतत हलवावा लागतो, परतावा लागतो सारखा, नाही तर खालून म्हणजे त्याला थोडं जळण्याची शक्यता असते म्हणून. आता हा छान भाजून घेते मी मीडियम गॅसवर. रवा जितका छान भाजला जाईल खमंग, तितकी सांज्याची चव छान येईल. चांगला एक 2-3 मिनटं भाजायला लागतो. बरेचदा लोक म्हणजे गृहिणी रवा भाजून ठेवतात, पण मी तसं एकदा करून बघितलं होतं, पण तो खमंगपणा त्याला मला जाणवला नाही. म्हणून तो आयत्या वेळी भाजलेला जास्ती छान लागतो असं मला वाटतं. वेळ वाचण्यासाठी हे ओके आहे, पण हे जास्ती छान आहे. आता छान भाजला गेला आहे. एक सुगंध येतोय भाजल्या गेल्याचा. आता या स्टेजला आपल्याला इथे साखर आणि मीठ घालायचं आहे. थोडी साखर घालायची. आता इथे आपल्याला आधी ताक घालायचं आहे थोडं. मिक्स करून घ्यायचं छान आणि मग गरम पाणी घालायचं. अंदाज घेऊन घालायचं. तुमचा रवा कितपत जाड आहे पातळ, म्हणजे हा थोडासा जाड रवा होता माझा. तुम्हाला जर मऊ सांजा करायचा असेल तर पाणी जास्ती घालायचं थोडं, आणि जर कोरडा सांजा आवडत असेल थोडा मोकळा मोकळा तर कमी घातलं तरी चालतंय. आमच्याकडे मीडियम आवडतं, मी थोडं पाणी वाढते बस. तर याच्या आतमध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते. आता आपल्याला एक छान 2 दणदणीत वाफा काढायच्या आहेत. त्याच्यावर मी झाकण ठेवते. साधारण 1.5 मिनिटाच्या 2 वाफा काढायच्या आपल्याला. आता एक वाफ काढलेली आहे. वा, मस्त छान शिजतोय, छान मऊसर होतोय, जसा आपल्याला पाहिजे होता तसा. आता आणखीन एक वाफ आपल्याला काढायची आहे. पुन्हा मी झाकण ठेवते. अजून एक 1.5 मिनिटाची वाफ काढायची आपल्याला. चला आता बघूया. वा, छान झालेला आहे, शिजलेला आहे व्यवस्थित, मऊसर शिजलाय, मुख्य म्हणजे जसा पाहिजे तसा. आता मी हा काढून घेते. याचं प्लेटिंग करूया आपण. याचं प्लेटिंग जरा मी वेगळ्या पद्धतीने करते, जे मी आईला करताना नेहमीच बघितलंय. आतमध्ये थोडं खोबरं घालायचं, कोथिंबीर घालायची, आणि हा उपमा घालायचा. हा,
आता हा मी या प्लेटवर उलटा करते. हे पहा, या पद्धतीने हा छान, आई असं प्लेटिंग करायची ती मला लक्षात होतं, त्याच्यामुळे सगळं खोबरं कोथिंबीर व्यवस्थित लागते. आणि याच्यावर देताना नेहमी साजूक तूप घालायचं आणि एखादं लोणचं. आता आपण याचं टेस्टिंग करून बघूया कसं झालं. सांजा तयार आहे, टेस्ट करून बघूया. छान तूप घातलंय साजूक, खूप गरम आहे. मला अजून एक बाईट घ्यायला लागेल. मला खूप आवडतो हा पदार्थ आणि लहानपणची आठवण माझी निगडीत आहे या पदार्थाशी, कारण मी शाळेतून आल्यानंतर बरेचदा हा सांजा आई बनवायची आणि नंतर आई आणि आजीने मला जे पदार्थ शिकवलं ते की स्वतःचे स्वतः बनवून घेता आले पाहिजेत म्हणून, त्यातला हा पहिला पदार्थ आहे. त्याच्यामुळे माझा हात बसलेला, आपण म्हणतो ना एखाद्या पदार्थावर आपला हात बसलेला असतो, तसा या पदार्थावर बसलेला आहे. छान झालं आहे. तुम्ही पण हे करून बघा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.